2025मध्ये लोकांमध्ये एक नवीन ट्रेंड धुमाकूळ घालत आहे. दॅट इज वर्क फ्रॉम हिल्स. शहरांच्या धावपळीतून बाहेर पडून लोक आता डोंगरदऱ्यांमध्ये होमस्टे, कॅफे आणि निसर्गाच्या सानिध्यात काम करत आहेत. हा फक्त ट्रेंड नाही, एक नवी लाईफस्टाईल आहे जी काम आणि आयुष्य दोन्ही मजेदार करतो. नमस्कार, मी गीता कुलकर्णी. सोलफुल कनेक्शन्स विथ गीतामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. अहो मंडळी, 2025मध्ये वर्क फ्रॉम होमचा काय भारी अपडेट आला आहे माहिती आहे तुम्हाला? लोक आता थेट डोंगरदऱ्यातून कामं करत आहेत आणि वर्क फ्रॉम हिल्स असं त्याला नाव दिलं आहे. लॅपटॉप, नेटवर्क आणि निसर्ग, झालं आपलं ऑफिस रेडी. हा ट्रेंड का वाढला आहे? शहरातलं वर्क फ्रॉम होम झालं आहे थोडं कंटाळवाणं. गर्दी, ट्रॅफिक, न संपणारा ताण. लोक म्हणतात बस झालं आता नेट पोचलंय डोंगर दऱ्यांमध्ये. काय मस्त आहे ना ही गोष्ट. मग लोक म्हणतात का नको काम करायला ढगांच्या सानिध्यात, का नको काम करायला डोंगराच्या सानिध्यात. प्युअर हवा, शांत वातावरण आणि झकास व्ह्यू मिळाला तर कामाची मजा काही औरच येईल. आहे की नाही मजा? कुठे कुठे लोक जात आहेत हे बघितलं तर हिमाचल, उत्तराखंड, ईशान्य भारत इथे खूप क्रेज वाढला आहे लोकांचा जाण्याचा. मनालीतील होमस्टे, ऋषिकेशमधले नदीकाठचे कॅफे, गंगटोकमधलं कोवर्किंग स्पेस, सगळीकडे नेट आहे, कॉफी आहे. म्हणजे झालं की कामही होत आहे आणि ट्रिपही एन्जॉय होती आहे. आजकाल वर्केशन हा शब्द भारी ट्रेंडिंगमध्ये आहे. आता याचे फायदे काय काय आहेत असं विचारताय? चला, शहराच्या टेन्शनपेक्षा डोंगरात काम केलं की झकास काम होतं, कारण डोकं कायम फ्रेश राहतं. आयडिया आपल्याला पटकन सुचतात, ताण नाही, तणाव नाही, झोपही चांगली येते आणि महत्त्वाचं म्हणजे वर्क लाईफही आपला बॅलन्स होतो. खरं अनुभवायला मिळतं. लोक सांगतात निसर्गातलं काम म्हणजे लाईफ सेट. आहे की नाही गंमत? आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपलं अर्धिंगही होतं त्यांनी. वर्क फ्रॉम हिल्स हा फक्त ट्रेंड नाही, ही नवी लाईफस्टाईल आहे. शहराच्या गोंगाटातून बाहेर पडून निसर्गाच्या मांडीवर बसून काम करणं, हीच खरी मजा आहे 2025ची. तर सांगा, तुम्ही अजूनही शहरात काम करणार की डोंगर बोलवत आहेत तुम्हाला? चला, असे नवीन नवीन टॉपिक बघण्यासाठी आपला चॅनल लवकर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.